नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गिल्ट फ्री रवा केक खायचा आहे, तो सुद्धा मैदा आणि साखर नसलेला आणि तरीही इतका स्पॉन्जी, मऊ, लुसलुशीत आणि चवीला तर भन्नाट. तर मग रेसिपी शेवटपर्यंत बघा. एका बाउलमध्ये अर्धा कप तूप, पाव कप दही आणि 1 कपपेक्षा थोडं जास्त गूळ घालूया, मिक्स करूया. पुन्हा 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, पाव कप गव्हाचं पीठ, 1 कप दूध घेतलेलं आहे, साधं दूध आहे, मिक्स करूया. आणि पाव कप दुधामध्ये केशरच्या काड्या घालून तोही मिक्स करूया. पाव चमचा वेलची घालून सगळं मिश्रण अगदी मिक्स करून चांगलं 20 ते 25 मिनटासाठी ठेवून देऊया. रवा छान फुललेला आहे बघा. त्यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर घालूया आणि सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा, कट अँड फोल्ड या पद्धतीने मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया. केक टिनला मी बटर पेपरला छान तूप लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे तयार झालेलं मिश्रण आपण ओतूया. थोडंसं टॅप टॅप करूया म्हणजे छान सेट होईल. ड्रायफ्रूटची कतरण आपण वर घालूया म्हणजे छान क्रंचीनेस येतो. मी इथे ना एअर फ्रायरमध्ये घेतलेला आहे. एअर फ्रायर आधी 160 डिग्रीला मी तापवायला ठेवला होता. आता 20 ते 25 मिनटासाठी आपण हा केक बेक करूया. आपला केक छान बेक झालेला आहे, तर 10-15 मिनटासाठी थंड करून घेऊया. थंड झालेला आहे पूर्ण. आता आपण त्याला डिमोल्ड करून घेऊया. बघा, बटर पेपर काढून घेऊया आणि छान त्याचे छोटे छोटे पीसेस करूया. कापतानाच कळतोय ना की किती स्पॉन्जी झाला आहे तो. बघा किती मस्त स्पॉन्जी केक झालेला आहे. आणि मैदा आणि साखर नसल्यामुळे गुळापासून बनलेला हा केक हवा तेवढा खा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि